मित्रांनो, नारी शक्ती या ॲपमध्ये आपल्याला प्रोफाईल कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि यामध्ये नारी शक्ती हे ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे प्ले स्टोअरवरून. तर नारी शक्ती हे सर्च बॉक्समध्ये टाईप करून आपल्याला सर्च करायचं आहे. तर इथे नारी शक्ती हे ॲप आलेलं आहे, तर हे इन्स्टॉल करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर इन्स्टॉल केलेले असतील तर ते ओपन करायचे आहे. तर हे ॲप आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आपल्या मोबाईलमध्ये. डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हे ओपन झालेलं आहे. तर आपल्याला पुढे बाणाचे चित्र दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करीत आपल्याला पुढे जायचे आहे किंवा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर डन या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर जे आपल्या मोबाईल नंबर चालू आहे तर तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे. तर त्यावरती आपल्याला एक OTP येईल. तर येथे नंबर टाकून येथे जे बॉक्स दिसत आहे तर त्यावरती टिक करायचं आहे. तर टिक केल्यानंतर येथे आपल्याला स्वीकारा असं येथे खाली दिसत आहे, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर हे काही कंडिशन्स आहेत त्यांचे. तर येथे क्लिक केल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला येथे OTP पाठवला जाईल आपल्या नंबरवरती. तर OTP आलेला आहे, तर तो OTP येथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर OTP व्हेरीफाय झालेला आहे. तर येथे आता अलाउ या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अलाउ या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर येथे आता लाडक्या बहिणीचं वरच्या रकान्यामध्ये पूर्ण नाव टाकायचं आहे आणि खाली ईमेल ID टाकायचा आहे. तर ईमेल ID टाकल्यानंतर येथे खाली आपला तर मित्रांनो येथे आपल्या लाडक्या बहिणीचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि ईमेल ID टाकायचा आहे आणि ते खालच्या रकान्यामध्ये आपला जिल्हा निवडायचा आहे. तर आपण ज्या जिल्ह्यात राहता तो जिल्हा येथे निवडून घ्यायचा आहे आणि तिथेच खाली लगेच आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे. आपला जो तालुका असेल तो येथे निवडून घ्यायचा आहे आपला तालुका आणि त्यानंतर खाली नारी शक्ती प्रकार यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपण जर सामान्य महिला असेल तर सामान्य महिलावरती क्लिक करायचं आहे किंवा आपण बचत गटामध्ये जर काम करत असाल तर बचत गटामधले सिलेक्ट करायचं आहे. गृहिणी असाल तर गृहिणी सिलेक्ट करायचं आहे. यापैकी आपण जे असाल ते येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर ते सिलेक्ट केल्यानंतर अपडेट करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर असे आपल्याला नारी शक्ती या ॲपवरती प्रोफाईल बनवावी लागते. तर मित्रांनो, आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघू शकता आपली प्रोफाईल तयार झालेली आहे. तर होम पेजवरती येऊन आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना येथे आपण क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करू शकतो.